नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 19व्या शतकातील एक महत्त्वाची सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे आर्य समाज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, बालविवाह आणि स्त्रियांची दयनीय अवस्था दूर करून समाजाला वैदिक तत्वांवर आधारित नवी दिशा देण्याचे कार्य आर्य समाजाने केले. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. त्यानंतर या संस्थेचे कार्य संपूर्ण भारतात, विशेषतः पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारले. स्वामी दयानंद सरस्वती यांचा ठाम विश्वास होता की वेदांकडे चला, बॅक टू द वेड्स हा संदेश स्वीकारल्यास भारतीय समाज पुन्हा प्रगत आणि शक्तिशाली बनेल. आर्य समाजाची उद्दिष्टे: 1. वैदिक धर्माचा प्रसार करणे. 2. समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड दूर करणे. 3. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणे. 4. शिक्षणाचा प्रसार करणे. 5. जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे. 6. राष्ट्रीय भावना जागृत करणे. आर्य समाजाचे कार्य: 1. स्त्री शिक्षणाचा प्रसार. त्या काळात मुलींना शिक्षणाची संधी मिळत नव्हती. आर्य समाजाने मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाला मोठे प्रोत्साहन दिले. 2. विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन. समाजात विधवांवर अनेक अन्याय होत होते. आर्य समाजाने विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 3. मिश्रविवाहाचा पुरस्कार. जातीभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय मिश्र विवाहांना प्रोत्साहन दिले. 4. बालविवाहाला विरोध. लहान वयात होणाऱ्या विवाहामुळे मुलींचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याने आर्य समाजाने बालविवाहाला विरोध केला. 5. जातीभेद व अस्पृश्यतेला विरोध. जन्मावर नव्हे तर कर्मावर माणसाचे मूल्य ठरते असा विचार मांडून समानतेचा संदेश दिला. 6. शिक्षणसंस्था स्थापन. आर्य समाजाने अनेक शाळा, महाविद्यालये आणि डी.ए.व्ही. दयानंद अँग्लो वैदिक शिक्षणसंस्था सुरू करून आधुनिक व वैदिक शिक्षणाचा प्रसार केला. 7. शुद्धी चळवळ. इतर धर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी शुद्धी चळवळ राबवली. 8. अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना विरोध. मूर्तीपूजा, जादूटोणा, अंधश्रद्धा आणि निरर्थक कर्मकांड यांना विरोध करून सत्य, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. आर्य समाजाचे महत्त्व: 1. भारतीय समाजात सामाजिक सुधारणांना गती मिळाली. 2. स्त्रियांना शिक्षण आणि पुनर्विवाहाचा अधिकार मिळवून देण्यास मदत झाली. 3. जातीभेद कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. 4. राष्ट्रीय चळवळीला वैचारिक बळ मिळाले. 5. समाजात आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना वाढली. HSC परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे: 1. स्थापना 10 एप्रिल 1875. 2. संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. 3. स्थापना स्थळ मुंबई. 4. घोषवाक्य वेदांकडे चला, बॅक टू द वेड्स. 5. प्रमुख कार्य स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्रविवाह, बालविवाहाला विरोध, जातीभेद निर्मूलन, शिक्षणसंस्था स्थापना, शुद्धी चळवळ. बोर्ड परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न 3 ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. आर्य समाजाचे कार्य. वेदांना पवित्र ग्रंथाचे स्थान. जातीभेद अमान्य. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार. विधवा पुनर्विवाह व मिश्रविवाह यांना प्रोत्साहन. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. आर्य समाज निष्कर्ष. विद्यार्थ्यांनो, आर्य समाज ही केवळ धार्मिक संस्था नव्हती, तर ती भारतीय समाजाला नवजीवन देणारी प्रभावी समाजसुधारणा चळवळ होती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि सामाजिक विषमता दूर करून शिक्षण, समानता आणि वैदिक मूल्यांचा प्रसार केला. म्हणूनच भारतीय सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या इतिहासात आर्य समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह.